राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे कृष्णा कृष्णा हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे कुंडलिका वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद पांडुरंग दादा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आत्मरूप गणेशु स्मरणं होय सकल विद्यांचे अधिकरणं तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू किम रांताशी कामो विषयावरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी वैकुंठवासी चंद्रकलाबाई है ना यांच्या किती हा द्वैमासिक श्राद्ध. म्हणजे श्राद्ध सुद्धा किती असतात? 12. एक पहिला दुसरा असं जे असते प्रथम प्रतिपदा द्वितीया तृतीया तसं हे द्वैमासिक श्राद्ध. आणि त्या निमित्तानं सेवेसाठी निवडलेली ओवी, घेतलेली नाही. काही महाराज म्हणतात घेतलेली म्हणजे कडून घेतो आपण, निवडली काही एवढ्या वयामधून त्याची निवड केली. निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्लोक 3 त्याच्या उत्तरार्धातील 60 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीद्वारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात. बाबा अर्जुना, हा जो राम आहे तो राम मी तुझ्याच हृदयात आहे, पण तुला भ्रम झाला म्हणले, त्याच्यामुळे समजत नाही. का भ्रम झाला तर आपण सगळं विषय सुखामध्ये अटकलेलो आहोत आणि त्याच्यामुळे तो भ्रम झाला. आता हे सहसा तुम्ही मी सर्वसामान्य माणसामध्ये मोडतो आणि त्याच्यामुळं हे लवकर पटत नाही, समजत नाही. म्हणून हा जो निर्णय मांडण्यासाठी भगवंताने उदाहरणं दिलेत. काही ठिकाणी 1 उदाहरण दिलं, काही ठिकाणी 2 दिले, काही ठिकाणी 3 दिले, काही ठिकाणी 4-4, 5-5, काही ठिकाणी 50-50 उदाहरणं दिले समजण्यासाठी. कारण गोष्ट समजून घेण्यासाठी काही उदाहरणं द्यावं लागतात. त्याचे दृष्टांत सिद्धांत ते मांडावं लागतात. मात्र इथं श्लोक 3 आहे, उत्तरार्धामधील 60 क्रमांकाची ओवी आहे. श्लोकाची सुरुवात 57 ओवीपासून सुरुवात आहे.
आणि शेवट 63 पर्यंत आहे. म्हणजे किती आहे? 1 2 3 4 5 6 7 ओव्या आहेत. आता या ज्या ओव्या दिल्या या श्लोकामध्ये ते काही उदाहरणं आहेत. तर पहिलंच उदाहरण काय दिलं पहा. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेचिया पदरार, ते आवेरुगी गोचिड, अशुद्धच कान घेते. काय सांगितलं? पहा म्हणले, दूध कसं आहे? पवित्र आहे, गोड आहे. आता ब्राह्मण लोक आपल्या इथे जेवत नाहीत, आता खात्यात हे विषय सोडा. चहा दिला तरी नको म्हणतात, पण दूध दिलं तर का बरं? कारण दूध इतकं पवित्र आहे, भरपूर पवित्र आहे. म्हणजे दूध पवित्र आहे, गोड आहे, पण दूध आहे कुठं? पाचशेमध्ये. आता तुम्ही आम्ही शेतकरी आहोत, मी शेतकरी आहे, पाच तर कळते ना, कशाला म्हणतात आहे ना. काही काही काय सांगतात, कुळवाची फरटाची पास, ती पास नाही. पास म्हणजे कास, गाईची कास. पाशे त्वचेची या पदराड, म्हणजे गाईच्या कासामध्ये फक्त वर कातड, त्वचा म्हणजे कातड आहे, त्याच्या आतमध्ये काय आहे? दूध आहे. पण त्या दुधाचा आगर गुचिड करतो, उदाहरण दिलेलं आहे. आणि काय घेतो? फक्त अशुद्ध म्हणजे रक्त, त्याचं सेवन करतो. मग आता गाईच्या कासामध्ये दूध आहे, गुचिड कासाला चिटकलेलं आहे, मग कासामध्ये दूध नाही आहे का? आहे. मग गुचिड दूध पितो का नाही पित? दूध पिण्याची सुद्धा माहिती लागते, दूध पिण्याची सुद्धा माहिती लागते. आणि त्याच गाईचं वासरू आपण सोडून दिलं का सलाच नाही, फार सडालाही गुचिड येत, बरोबर आहे ना. आता ज्या सडाला गुचिड वासरू सोडल्यानंतर ते वासरानं सड त्याच्या तोंडात धरलं, मग तोंडात धरल्यानंतर ते वासरू दूध पितं का त्या गुचिडाला ओढून घेतं? गुचिड का सड नाही चिटकेल का? वासरू वडीचं का? नाही. ते म्हणते याचा काही उपयोग नाही. ते काय करतं? फक्त दूध आतमध्ये, हा गुचिड वर आहे. आता हे उदाहरण कोणाला दिले बरं? भगवंताने दिले. पण आपण काय म्हणतो? माऊली. आता माऊली का म्हणतो? हे सगळं भगवंतानं सांगितलं. गीता कोणी सांगितली? भगवंताने. कुठं सांगितली? कुरुक्षेत्रावर. कधी सांगितली? युद्धाच्या टायमाला. कधी युद्ध झालं? हां हां द्वापारिकच झालं ना. मला थोडं ऐकायला कमी. द्वापारिकच झालं ना. द्वापारयुगात झालं. कोणत्या महिन्यात? महिन्याने सांग नाही, मार्गशीर्ष महिन्यामध्ये. म्हणजे देवाच्याच महिन्यात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये. मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशी युद्ध सुरुवात झाली आणि त्या दिवशी गीतेचा जन्म झाला. का जन्म झाला? अर्जुनाला मोह निर्माण झाला. तोच गीता जयंतीचा मुहूर्त आहे का? गीता जयंती म्हणजे गीतेचा जन्म. जयंती म्हणजे जन्म. देवाची जयंती होते, देवाची जयंती होते. तर तुम्ही प्रश्न काढला म्हणून ते सांगतोय मी, कारण आपलं कुठं काय लेक्चर आता लई मोठं आहे. देवाची जयंती होती कारण देवाला हे शरीर नाही, देवाला हे शरीर नाही, म्हणजे देवाला जन्मही नाही, देवाला मरणही बी नाही, पण आठवण म्हणून आपण जयंती साजरी करतो. संतांची पुण्यतिथी होती कारण संतांनी देव ओळखला म्हणून पुण्यतिथी होती.
आणि तुमचं आमचं वर्ष श्राद्ध होतं. कारण आपण जन्म माणसाचा घेतला, संतांनी माणसाचा घेतला, पण आपण देवाला ओळखलं नाही म्हणून आपलं वर्ष श्राद्ध सुरू होतं. वर्ष श्राद्ध एक झालं, कोणी 5 करतंय, कोणी दरवर्षी थोडं थोडं नैवेद्याने करतंय, नाही तर मग एक आपलं ठरलेलं आहे पितरपाठात, त्याला काय म्हणतो आपण? पितृपक्ष. पितृपक्ष म्हणजे पक्ष, त्याला आपण पित्र म्हणतो. म्हणजे काय करतो आपण? आठवण म्हणून. हे काय करतो? आठवण म्हणून. मग आता तुम्हाला, आम्हाला आणि संतांना शरीर वेगळं होतं का? नाही. कारण तिने देव ओळखला म्हणून पुण्यतिथी, म्हणून संत पण पदवी त्यांना झाली तयार. तुम्हाला आम्हाला ओळखू नाही आला म्हणून आपण माणसं राहिलो. कसे माणसं राहिलो? संतही माणसंच आहेत, आपणही माणसंच आहेत. पण संतांनी देव ओळखला. गोचरामध्येही जीव आहे, वासरामध्येही जीव आहे. पण वासरू दूध पितं, गोचर रक्त पितं. गोचर काय करतो? रक्त पितो. मग गोचरामध्ये जीव नाही आहे का? आहे. आणि तुमच्या आमच्यामध्ये जीव नाही का? आहे. वासरामध्ये जीव नाही का? आहे. आता आपल्याला 29 श्लोकात जावं लागेल. तो मी पुसशी कैसा, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. पुसणे हा शास्त्रोक्त शब्द आहे. पहिले जुने माणसं म्हणायचे, म्हणते भाऊ आत्याच्या गावात चाललं ना, आत्याला म्हणा आईना पुसलं म्हणून सांग. आताच्या पोरांना जर म्हणलं भाऊ पुसलं म्हणून सांग, ये म्हणते बावळाची तू विचारलं म्हण, विचारलं म्हणून सांग. पण पुसणे हा शास्त्रोक्त शब्द आहे. तो मी पुसशी कैसा, जो सर्वाभूती सदा सरिसा, जेत आप पुरवायचा भागूचा किवी. अर्जुना मी कसं आहे असं जर विचारशील तर, पुसशील तर म्हणजे विचारशील तर सगळ्या भूतामध्ये मी कसा आहे? सारखा आहे. आता भूत पाहिलं तुम्ही कधी? नाही ना? तुम्ही कोणी पाहिलं का? आता कसं काय ये नाही पाहिलं नाही तुम्ही कसं करते? यांच्यापासून लांब राहा. भूत लागायच्यात का नाही? आणि ते खायला काही मागायच्यात, मग त्याला उतारा द्यावा लागतो, आहे का नाही? तेव्हा ते भूत सोडितो, बरोबर ना? मग भूत पाहिलं तुम्ही? भूताचे पाय कसे असतात? उरफटे राहतात. हात कसे राहतात? तुम्ही पाहिलंय का? मग कशावरून? आहे ना? मग तुम करते म्हणून हम करते, पण जरा जरा फेर पडते. मी हे सगळं मनामनीतच चाललं. हरिपाठात प्रमाणे साधुबोध झाला, नुरोनिया ठेला, ठाईची मुराला मनामनी. असंच आहे ना? मनामनी तुम्ही म्हणता ना, बरोबर आहे ना? मनामनी ठाईची मुराला अनुभवे, अनुभव. आणि हे फक्त मनामनी चालू आहे सगळी. भूताचं आहे, भूतच आहे. पण इथं देव म्हणत्या सगळ्या भूतामध्ये मी सारखा आहे. आता तुम्हाला ते ज्ञानेश्वरीचं जन्माचं राहिलं मागं सांगून देतो मी. ते सगळ्यामध्ये सारखं आहे. मग भूत किती आहेत? फक्त मेराला, वड्याला. मी बाबा पहिले आले का दोघं संगत राहायचे, चव्हाण महाराज आणि बुद्धोरे महाराज. मग जर कोणाला अनुग्रह दिला का, लोणीला अनुग्रह दिला, मग तिकडं काही सर तुम्ही ते पहा बरं का. आता इकडं हनुमंतगावला, दाडला, आशीला अनुग्रह कोणाला दिले, मग मोठे बाबा म्हणजे आम्ही मोठे बाबा लहाने बाबा म्हणायचो. चव्हाण महाराजाला मोठे बाबा म्हणायचो, बुद्धोरे महाराजांना लहाने बाबा. आता मोठे बाबा मला नानाही म्हणायचे, भाऊही म्हणायचे, आणि लहाने बाबा बंडू बाबा म्हणायचे. ते हनुमंतगावला काही लोक झालेत. बाबा कोण काय मला नाव माहिती नाही. आणि मग आता आपण कोण शोधायचं?
पोरं बारकले. चारा पाणी लवकर काढून घ्यायचं, 7 वाजता गायतून दूध घालायचं आणि हातपाय धुवून कपडे बदलायचे आणि बुलेट गाडी काढायची. बुलेट गाडी होती माझं. याच्या खुणा आहेत, खुणा. वावराला खुणा, घराला खुणा, परमार्थाला खुणा. आणि मग हिंडायचं. हनुमानगावला निघले तर ठिकाणा 4. पहिला गागऱ्याचा मळा, दुसरा गावड्याचा मळा, तिसरं गावात, 4था कोकणी वस्तीवर. आता 7 वाजता 7:15 वाजता घरून निघले म्हणजे 7:30 पावणे 8ला गागऱ्या मळ्यात गेले. कोणी नवीन नानाले या या या, इथं चहा तिथं चहा तिथं चहा. आता थोडं बाजूला राहील, फक्त अनुभव मांडतो थोडा. तिथे वेळ व्हायचा, 9 वाजायची, 9 तिळ वाजायची. तिळून निघायचे. इथं कोण नाही नवं, गावडे मळ्यात जायचं. तिथे 1-2 ठिकाणी चहा तिळं थोडेच होते, दोघं. बस तिथे 10-15 मिनटं तिळून निघायचं, गावात जायचं. 9:30 वाजून जायचे. तिथे विचारायचं कोण आहे, काय चहा घ्यायचं, त्याची बोलायचं. 10:30 तिथं वाजायचे. कोकणी वस्तीवर निघायचं. चारा अंधारात, लाईट नाही, काही नाही. तिथवर जाऊ तर 11-11:30 वाजायचे. याचं काय त्याला वाटलं तिथं जेवतील, त्याला वाटलं तिथं जेवून आले असतील. आमचे बाबा नेहमी म्हणायचे, अन्न नाम फाक्या आणि वस्त्र नाम चिंध्या. याचा अर्थ तर कळतो ना तुम्हाला? कोणालाच नाही कळणार. ती बाबांची भाषा आहे. अन्न नाम फाक्या, वस्त्र नाम चिंध्या. आमचं सगळं याच्या उलट. वस्त्र नाम भारी कपडे, अन्न नाम पोटभर खाणे. अन्न नाम फाक्या म्हणजे मिळालं ते मिळालं, नाही तर नाही मिळालं. त्याला अन्न नाम फाक्या म्हणायचे. तसं आमचं आहेत का? नाही. जाऊ द्या. मग अशा रीतीचे शोध घ्यायचा. आणि आजचं तर वेगळं आहे सगळं. आता बाकीचं मला काही नाही बोलायचं, आपल्या आपल्या विषयावर जाऊ. आणि मग आता आपला मार्गशीर्ष महिन्यात ते मार्ग लावून देतो तुम्हाला. युद्ध करायचं आहे, युद्ध करायचं आहे. आता युद्ध कोणात करायचं आहे? कौरव आणि पांडवात झाले, सगळ्यांना माहिती आहे. मग आता आपल्याला जर मारामारी करायची ठरली, शास्त्रात त्याला युद्ध म्हणतात, आपली मारामारी. तर विचार विनिमय घरात होतो ना आपला. 4 माणसात कोणाकोणाला धरायचं, नाही का? आता समजा जर ठरवलं एखादा सामन्याला जाडजूड आहे आणि तिथं एका लुकड्या माणसानं जायचं, त्याला धरायचं, जमन का तो ताळमेळ? म्हणजे मग कोणाशी लढाई करायची. असा विचार करता करता किती दिवस झाले? 10 दिवस. असा विचार करता करता 10 दिवस झाले. आणि मग विचार पक्का ठरला आणि 11व्या दिवशी युद्धभूमीवर हजर झाले, कुरुक्षेत्रावर. लढाईला सुरुवात. अर्जुनाला मोह निर्माण झाला. धनुष्यबाण ठेवला, खाली उतारला, थोडक्यात चटका मारून पुढे निघतो. भगवंत अर्जुनाला समजून सांगायच्या. अर्जुन ऐकत होता का? नाही. मग आपण तरी कुठं ऐकतो? लोखंडे भाऊ आपण ऐकतो का? मग अर्जुन ऐकत होता का? नाही. देव समजून सांगत होते. अरे अर्जुना, हे सगळं मी करतो, हे मी मारलेले, मोठेपणा तुला घे. देव अर्जुन ऐकत होता का? काय बोलत आहे आपलं, काही या देवाने सांगत आहे. कारण अर्जुन देवाला देव मानित नव्हता. देव कळायलाच नव्हतं. हा, देवे म्हणून कळायलाच नव्हतं ना. मग त्याचं नातं काय होतं? मेवण्याचं. श्रीकृष्णाची बहीण अर्जुनाला होती, म्हणजे बायकोचा भाऊ. काही बोलत आहे आपलं काही. आणि त्या भावनेच्या भरामध्ये बघ माझं विराट रूप दाखवलं, पण अर्जुनाला दिसलं का?
नाही दिसलं. का नाही दिसलं? पाहण्याची दृष्टी नव्हती. मग आता आपली तरी तर चुकलं आहे पाहण्याची. मग जनरल बोलतोय मी, आपली म्हणजे आपल्यावर नाही वळून घ्यायचं, जनरल. म्हणून तुकाराम महाराज म्हणजे कैसे हे आंधळे जन, म्हणून सगळ्या जगाला तुकाराम महाराज आंधळे म्हटले. गेले विसरून खऱ्या द्यावा. मग आता खरं सांगा, आपण आंधळे आहे का डोळस आहोत? हां, त्याच्या ठिकाणी आंधळे. एक उदाहरण सांगतो मी. 90 वर्षाचं म्हातारं आहे. किती? 90 वर्षाचं म्हातारं. आणि त्याचं शिक्षण एवढं आहे. किती शिक्षण? एवढं. आणि एक तिसरीला पोरगं आहे. त्याचं वय किती असेल? 7-8 वर्ष असेल. 7-8 वर्षाचं. तिसरीला आहे. त्याला वाचता येतं. आणि पायी निघाले. पूर्वीच्या गाड्या कमी होत्या. पायी निघाले आणि बाबळेश्वरला गेले. तिकडे चौक फुली आहे ना. आता आले कुठून? लोणीहून बाबळेश्वरला गेले आणि जायचं कोपरगावला. ते म्हातारं म्हणतं, आपल्याला तर कोपरगावला जायचं आहे. या रस्त्यानं आलोय, पण इकडं रस्ता कोणत्या रस्त्यानं जायचं बघ. आणि ते पोरानं ऐकलं. पोरं म्हणतं, बाबा आपल्याला कोपरगाव जायचं का? म्हणजे हो. मग या इकडं जायचं म्हणले. बस गप, तुम्हापेक्षा शहाणा झाला का? कोण म्हणतंय? म्हातारं. आता खरं सांगा, म्हातारं शहाणच होतं का येडं होतं? शहाणच होतं ना. म्हातारं मोठं होतं, पोरगं मोठं होतं. म्हातारं मोठं होतं. माझ्यापेक्षा शहाणा झाला का? आता चौक फुलीवर राहतात पोलीस रस्ता दाखवायला. इकडून गाडी आल्या, थांबू बी कर, जाऊ द्या इकडची इकडं. इकडून लय वाढलं, तुम्ही बंद करा, आता जाऊ द्या इकडं. म्हणजे विचारलं, म्हणले दादासाहेब मला कोपरगाव जायचं आहे. म्हणले इकडं तर रस्ते 3 आहेत. म्हणले आम्ही या रस्त्याने आलो. इकडे एक तुम्ही कुठं जायचं? बाबा कुठं जायचं? कोपरगाव. जा म्हणले इकडं. मग आता ते म्हाताऱ्यानं सरळ बोलावं का नाही? ते म्हणते चायला पोरगं तर असंच म्हणलं होतं. भाषाची जुनी. मग त्या पोलिसांनी पोराला जवळ घेतलं. बाळ तुला हे वाचता येतं का? म्हणले हो. तू कशावरून? म्हणले तू कोपरगाव जायचं. म्हणले त्याच्यावर लिहिले त्या पाठीवर कोपरगाव, आणि तो बाणा असा करेल. म्हणले खून, कोपरगाव अशी खून आहे, श्रीरामपूर अशी खून आहे, आणि नगरची अशी खून आहे. म्हणले तर इकडं कोपरगाव आहे. हा म्हणले याला वाचता येतं. मग आता म्हाताऱ्याला डोळे नव्हते का? होते. पोराला डोळे, आता दोघांचे डोळे सारखेच होते का वेगळे होते? सारखेच होते. दिसायला दोन्ही सारखी, पण वर्मजाने तो पाडते. तसे धृतराष्ट्राचे डोळे सुद्धा आपल्यासारखेच होते. आंधळा नव्हता असा. फक्त आंधळा होता तो, असं सांगायचं आपण. पण तो असा आंधळा नव्हता. आता पोराला दिसत होतं, ते ओळखू येत होतं, म्हणून पोरगा डोळच झाला. म्हाताऱ्याला डोळे नव्हते का? म्हाताऱ्याला का दिसू नये? वाचता येत नव्हतं. हां, म्हातारा शिकलाच नाही म्हणून म्हातारा आंधळा राहिला. असंच धृतराष्ट्र आंधळा राहिला. म्हणजे इतकं अज्ञान. काय? इतकं अज्ञान. आणि गांधीरी सज्ञान होती. नवराचं अज्ञान आहे म्हणले. मग ही नाही पट्टी बांधली. म्हणजे तिने डोळे दाखवून घेतले. म्हणजे मला काही दिसत नाही. आता ही दंतकथा जर सांगितल्याशिवाय कळत नाही लोकांना. कारण ती सज्ञान होती. याला किती सांगावं तरी याला कळतच नाही. मग असे नाहीत का आपल्या तरी? किती सांगितलं तरी काहीच कळत नाही. म्हणून आमचे बाबांनी म्हणायचे, बोध करना सज्जन को, दुर्जन को कभी नाही करना, दुर्जन को करना तर खुद की झोपी तोडल्यानं. बोध सज्जनाला करायचा, दुर्जनाला करायचं नाही. दुर्जनाला किती जरी सांगितलं तर काही नाही. मग ते म्हणायची हे मुंडकं जरी तुम्ही कापलं तरी त्याला कळणार नाही. या डोक्याचे 4 भाग जरी केले तरी त्याला कळणार नाही. उकळत घालून मेनावाने जरी कुटलं तरी त्याला
कळणार नाही, त्याचा नाद सोडून द्यायचा. आता मी पुढचं नाही बोलत. क्रोधी अविश्वासी त्याची हा, नाथ महाराजांचं प्रमाण, त्याशी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शीण होणे. नाथ महाराज म्हणते आपली वाचाला शीण येतो, तेव्हा तिकडं काही नाही. म्हणून इथं आपल्याला भूत पाहायची, तिथं आपण आलो होतो आता हे. आणि मग ते झालं, मग त्याला ती दिव्य दृष्टी दिली, तेव्हा ते कळलं. आणि मग याला कळलं. आता दिव्य दृष्टी म्हणजे भगवंतच रूप बदलवलं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणही देव वय गुरु. कारण देवाला उपदेश करण्याचा अधिकार नाही, कारण तिथं कोणी नाहीच आहे ना जवळ, तिथं संवाद नाहीच. तेव्हा कोणाला उपदेश करणार? त्याला सगुण रूप धारण करावं लागतं, साकार रूप धारण करावं लागतं. देव निराकारी आहे, साकार रूप येतं, सगुण बनतं, तेव्हा ते होतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतो तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद होय. मग आता इथं गीताचं सांगावं लागली, गीता उपदेश. संपूर्ण गीता सांगितली का? नाही, फक्त सार सांगितलं. आणि संपूर्ण गीता व्यास रूपाची म्हणून सांगितली. अर्जुना, व्यास जो आहे ती माझी विभूती आहे. म्हणून व्यास उवाच, श्रीकृष्ण उवाच, संजय उवाच, आहे ना. अर्जुन उवाच म्हटले, म्हणून ती गीता तिथे येऊन सांगितली. आणि मग ते गीता तिथं सार सांगितलं. म्हणून गीतेचा जन्म झाला. म्हणून गीता जयंती मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकादशीच्या दिवशी. म्हटलं आपल्या इथे एवढं थोडक्यात होतं, सविस्तरला आपल्याला वेळ नाही. आणि मग इथं भगवंत म्हणतात, आता भूताकडे जाऊ आपण. सर्व भूतामध्ये मी सारखा आहेत. मग भूत किती आहेत? सगळेच भूत, सगळे भूत आहेत. आता मी त्या भूताची ते बुलेट गाडीवर जात होतो, एकदा शनी अमावस्या होती, एकटाच गेले तिकडं 12 वाजेपर्यंत लोक बसून घेतले, निघाले. आता एक ती भामाच्या म्हणून नाव, भीमाच्या म्हणून मत्रीबाई, नाना एकटीच जायचे, आज शनी अमावस्या आहे. आता माझ्या डोक्यात काय नाही ते. मग ते म्हणजे हा नाही, आपण तिथून नेऊन घालू. पुढं वाघवाड्या पोहतर भूताचं पास असतं. वाघवाड्यात भूत होतं, येतं ऐकून तर आहे का नाही तुम्ही? हां. आणि मग मला नाही, कोणीच नाही यायचं. आता प्रत्येकाला लघुसंख्याला जावं लागत. म्हणलं आता आपल्याला तिथं जायचं, लगेला इथं थांबायचं, इथं नाही जायचं. कोणीच येऊ नका म्हणलं, मी आपलं जातो. उचलली, आले तिथं, उभी केली, खाली वड्यात गेले. वड्यात गेले, परत शंका आली, कोणी जर आलं सायकल नेली तर आपल्याला पायी जावं लागेल. परत वर आले, सायकल खांद्यावर घेतली, वड्यात घेतली, बसलो लगेला. अर्धा तास बसलो, एकूण येतंय का, एकूण येतंय, एकूण येतंय की एकूण येतं, ते भूत अजूनही येईना. पण एक भूत मात्र मला लागलं. तुम्हाला कळलं भूत कोणतं लागलं? भूत जबर मोठे घे बाई. हा, आहे का नाही? पण कोणतं भूत मोठे जबर? पंढरी. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटी, जाऊ नका त्याच्या वाटी. त्याच्या जर वाटायला गेलं तर ते झडपीचं म्हणले, तेव्हा त्याच्या वाटाला कोणी जाऊ नका. आणि ते भूत जर लागलं ना, मग त्याला उतारा काय म्हणले? या भूताशी उतारा काय? काम क्रोध मागे सारा, आहे का नाही? हा उतारा करायचा आहे आमच्या भूताला. लिंब, नारिळ, जिलेबी, पेढे, भेळ हे लागत. कारण माझा उतारा मीच खाला होता, म्हणून सांगतो मी. कारण मी म्हणे हे म्हातारे काय करतं, हे लोक याच्यात. बरं तिने काय सांगितलं, हे त्याच्याकडे नेऊन टाकायचं. कोण टाकीचं? आता आमचं म्हातारं लई चमत्कार होतं, अंगठी बांधले पण नंगट राहिली. मग पोराला सांगू का टाकायला? चला म्हणले. म्हणे भाऊ या काटाला जाय, तो 2 कट सोडून त्या पुढच्या काटाला नेऊन ठेवून दे. बरं बरं म्हणलं. आता तिथे एक नेमुनीचं झाड होतं. मी काय केलं, ते कट दिले सोडून, ते झाड जिथं होतं का त्याच्यामध्ये काट्यात नेऊन घातलं. जिथं जास्त काठी आहे तिळं, म्हणजे मांजरही खाऊ नये म्हणून. आणि तिळं फक्त एक नारळ ते लिंब तिळं ठेवून दिले, देवाला सांगितलं तिळं. आणि मी आलो,
हातपाय धुई मग आतमध्ये ये. भूताची गोष्ट सांगतो बरं का. हातपाय धुतले मग आतमध्ये गेले. काय झालं पोटात जरा कळ दिली. हे ते डबडं भरून दे. डबडं भरून दिलं का मग हे कुठे गेलं ते सांगितलं होतं ना ठिकाणा. तिकडे गेलं आलं. आता काय ते कळ आली कायची काय आली ते ठेवून द्यायचं ना बाजूला. आलं भाऊ तुला सांगितलं तिकडे ठेवलं होतं का म्हणलं हा. जाऊन पाय बरं तिकडं काय झालं. तिकडे जाऊन तर पाय गेलं काय नाही बघ तिकडं फक्त एकच नारळ ते लिंब आहेत. नेलं म्हणले भूताना ती. तुला कळकी आपेटला बेव नाही आता. कोणा नेलं भूताला खरोखर नेलं ना भूतानं. नेलं का नाही भूतानं. मग कोणा नेलं. भूतानं लपून ठेवलं होतं. तरी नाही म्हणतात ते. भूतानच नेलं. म्हणून इथं त्या 9व्या अध्यायाच्या 39 सांगितलं. मी कसं आहे अर्जुना तर सगळ्या भूतामध्ये सारखं आहे. किती भूत आहेत. 84 लक्ष योनी एवढे भूत आहेत. आणि एवढ्यामध्ये जो सारखा आहे ते तुमच्या प्रमाण देतो हरिपाठातलं. सर्वा घटी राम देहादी सूर्यप्रकाशक सगळ्या घटामध्ये राम सारखाच आहे का. आहे का सगळ्या घटामध्ये आहे का राम आहे नाही. आहे का राम सगळ्या घटात. मग कशावरून एवढ्या ह्याच्यात एक राम कसं काय आलं. बाबा उदाहरण द्यायचे आमचे नेहमी. मी देतो काय टामाला. याला काय म्हणतात हार. हं? हार हार. या हारामध्ये फुलं किती आहेत. असतील 5-50 बरोबर ना. अनेक म्हणा आहे का नाही. आता जेवढे फुलं तेवढे दोरे. एकच मग एवढे एका दोऱ्यात एवढे फुलं ववले कसे. म्हणून बाबांचे शब्द आहे आमचे. त्याला माळ्याचे आवडलं. पुढं पुढं सारखं सारखं पुढं या पुढे या पुढं गुजरात सर इथे या तुम्ही पुढे या पुढं या पुढं या पुढे या. जरी माळकरी नसायची मी माळी नाही घालायचो कोणाला. जेवढे फुलं तेवढे दोरे आहेत का. मग त्याला माळ्याची आवड लागती म्हणली. बाबांचे शब्द आहेत. म्हणजे कसे ओवले जात्या ते खालं झुपका कसं येतो. मग जाऊन जर पाहिलं तर काही अवघड आहे का नाही. मग तसं मात्र इथं माळी कोणाला म्हटलेलं आहे. एका राक्षसाना प्रश्न विचारला होता भक्ताला. सांग तुझा नारायण कुठं आहे म्हणले. नारायण नारायण म्हणतो कुठं आहे नारायण. जळी स्थळी ऐक नाही काष्टी पाष्टीने जळी स्थळी अवघा भरला माझा. कोण नारायण अवघा भरला माझा हरी हरी वनमाळी. कोण आहे माळी. मग माळी कोण आहे मूळ भगवंत. आणि गोरोबा काका तर लई सुंदर उदाहरण देते. फिरत्या चाका आहे की नाही. वरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार. मग आता तो कुंभार आहे का माळी कधी आहे. सगळंच काय आहे सगळंच. तसं मग सर्वागटी राम कोणत्या रूपानं आहे तर तुम्हाला दिलेला प्रबोध. तुमचा यांचं एक एका वेगळं आहे. तुमचं माझं एक एका वेगळं आहे. यांचा तुमचा एक एका वेगळा आहे. मग आता बाया किती गडी किती कोण सांगत मोजून पाहा वाटल्यास. बरोबर आहे का. एकच आहे. बाया तुम्ही एकच आहे का. तुम्ही बाई आहे का. आत्मरूपाने एकच आहे ना. तुम्ही बाई आहे का. बाई नाही आहे कशी काय. तसंच नरनारायणाची जोडी होती. फक्त अर्जुन नर होता. 4 पायाचा पशु आहे. त्याच्यामध्ये एकच नर आहे. त्याचं नाव घोडा आहे. घोड्याला सड नाही तर बैलाला आहेत. तुम्हाला चेक करा बरं. मग अर्जुनाला स्तन नव्हते म्हणून तो नर होता. तुकाराम महाराजांप्रमाणे
काशे सोनसळा पांगरे पाटोळा गणनीळ सावळा बाई आणि सगळ्या बायाच होत्या का, पण अर्थ न कळल्यामुळं घोटळे. आणि शेवट हे सगळे तुम्ही वागे एकी सवा तुका म्हणे जेव्हा धीर नाही. आणि तिची सुरुवाती राजस सकुमार मदनाचा पुतळा, पण न कळल्यामुळे एवढे घोटळे आहेत. म्हणून अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्दज्ञानी, विषय लेबी मने साध बुडवले, म्हणून पिटू भक्तीचा डांगोरा. मग आता हे प्रवचन चालू आहे का काय चालू आहे? आता तुमच्या समोर मी बोलतो, पुढं ज्ञानेश्वरी आहे, कोणताही ग्रंथ असो, प्रवचन चालू आहे का काय चालू आहे का कथा चालू आहे? प्रवचन. नक्की हो. दौंडी चालू आहे, प्रवचन नाही. हे काय आहे? दौंडी आहे. प्रवचन काय ना म्हणायचं? हां, भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना मी प्रतिज्ञापूर्वक तुला सांगतो, दिलेलं वचन बरोबर आहे. कारण हे जे तुला वचन दिलं हे पूर्वी मी सूर्याला दिलेलं होतं, त्याने त्याचा मुलगा मनूला दिलं होतं, त्याने त्याचा मुलगा इक्ष्वाकूला दिलं होतं, आणि आता ते बंद पडलं म्हणून सांप्रत कलियुगामध्ये मी तुला सांगतो. म्हणजे काय त्याला काय म्हणतात मग? तुम्हाला जे सांगितलं ते अनुग्रह. आलं का ध्यानात? प्रवचन दुसऱ्याला दिलेलं वचन, प्र अधिक वचन, प्र म्हणजे दुसऱ्याला आणि वचन म्हणजे शब्द बोलणं. प्रतिज्ञापूर्वक सांगतो तुला दिलेलं वचन बरोबर आहे, या नाव प्रवचन. मग आता कीर्तन काय? फेटा बांधायचा, सोळं लावायचं, कंबर बांधायचं, याला कीर्तन म्हणतात का? नाही, ती बी दौंडी आहे. मग याची संधीपोड करायची, कीर अधिक तन बरोबर कीर्तन. कीर म्हणजे कीर, कीर्तन म्हणजे शरीर, या शरीरातली किरकिर बाहेर काढणे, या नाव कीर्तन. मग काय किरकिर आहे? मी देह आहे. किरकिर काय आहे? मी देह आहे. विषय पहा कसा बदलतो. तुम्ही जसे प्रश्न काढणार तसा विषय बदलतो. या शरीरातली याला तन म्हणतात, याच्यातली किरकिर बाहेर काढणे, या नाव कीर्तन. मग किरकिर काय आहे? मी देह आहे. मग आपण देह आहे का? नाही. तर हे तरी आपलं आहे का? हे आपलं नाही. मग हे कोणाचं आहे? पंचमा. प्रश्नच नाही. कायच्या करताना घेतलं? फक्त एवढं समजून घेण्या करताना. आलं ध्यानात? मी देह नसून मी आत्मरूप आहे, एवढं समजून घेण्याकरताना. आलं लक्षात? आणि मग त्याच्याकरता इथं ते सांगतात, ओय आपली तीच आहे ना, तैसा हृदयामध्ये मी कोण? इथं आपण तर मी, मला ओळखलं का? मी आता इथं मी इथंच हात बढितो, इकडं का नाही बढीत? मी काय मी सांगतो, असं का नाही म्हणत, असं का नाही म्हणत, मी असं का नाही म्हणत? इथंच का हात लायतो? तिथंच तैसा हृदयामध्ये मी कोण? तर मी राम. नेम चुकून देत नाही, आतला नेम चुकून देत नाही. मी राम. म्हणजे आपण बोलतो, कळतं, पण त्याचा अर्थ कळत नाही. इंद्रियांना कळतं, पण आपल्याला कळत नाही. इतके आपण भ्रमिष्ठ झालो. कधी भ्रमिष्ठ झालो? ज्यावेळेस बाहेर आले ना, नाळं कापल्या गेलं आणि नाकातून हवा सुरू झाली, शिक केलं, धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता को मन रडे. कारण त्याच्या अगोदर ओय पाक सुंदर, देखे मनुष्य जात सकळ. देव म्हणतात, देखे मनुष्य जात. किती जाती? एकच. माणूस, जो माणूस म्हणून जन्माला आला, किती जाती सांगितल्या देवानी? एकच. देखे मनुष्य जात सकळ. पा स्वभावताच भजनशील, हे मूळचेच भजन करणारे आहेत. आता तुम्ही पहिले भजन करीत होते का? हा म्हणा नाही म्हणा, मी सांगायला तयारच आहे. करीत होतो. हे नाही म्हणतात. त्यांचं आतून उत्तर हे नाही. बरोबर ना?
हे आतलं उत्तर कळलं पाहिजे. आणि असं तर देव म्हणतात, हे पहिलेच भजन करणारे आहेत म्हणले. कधी? ज्यावेळेस आपण यांच्या पोटात होतो, आहे ना. आणि ज्यावेळेस त्या पोटामध्ये जिवंत झालो, आता जिवंत माणसाला खायला लागत का मरेल माणसाला? जिवंत माणसाला. आता जिवंत माणूस जर अन्न पाणी किती दिवस नाही मिळालं जगन? बरेच दिवस नाही मिळाले मरण. 21 दिवस म्हणजे किती दिवसांनी? 21 दिवसांनी. हां हां, आहे का? 42व्या दिवशी मरत. निळोबा राहायचं प्रमाण आहे ना. ते बसले तुकाराम महाराजांची वाट पाहत पाहत, ये म्हणले आता हे मरण म्हणले, आता उद्या काय करावं, आता 41 दिवस झाले. देव गेले, अरे मी आलो म्हणले निळा. कोण आहे म्हणले? मी देव आहे. तुला कोणा बोलवलं म्हणले? प्रार्थीला वाचून आला अशी काय येथे, तुला नाही बोलवलं. अरे मी देव, आज देव, मला काय घेणं त्या देवाचं? धावा तुकयाचा करी तशी. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. आलो म्हणून म्हणजे गुरु आणि देव शिष्याच्या घरी गेले, नाही का. आणि त्या शिष्याला विचारलं, म्हणले हे बघ, ते अगोदर पुढे गेले, मी आणि देव बरोबर आलोय. मग आता तिथं आम्ही आल्यानंतर तू दर्शनाला आमच्या येणार. देवही आहे मी आहे, दर्शन कोणाचं घेणार म्हणले तू अगोदर? गुरु. कसं काय? गुरुमुळे भगवंताची ओळख. हा खरा मुद्दा आहे. ते म्हणले मी तुमचंच घेणार अगोदर. अरे म्हणले देव आहे माझ्या बरोबर, देवाने तुलाही निर्माण केलं, मलाही निर्माण केलं, आणि तू माझं दर्शन देव सोडून? देव माहिती नाही म्हणले मला, तुमच्यामुळं देव माहिती झाला. म्हणून गुरु थोर म्हणावा का देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा. मला वाटते श्री गुरु थोर आहे, त्याच्या चरणी श्रीराज पावे. म्हणून गुरु थोर आहे, साधू थोर जाणं कलियुगी, नाही का. तसं म्हणजे हा कुठं हात लावला, कुठं आहे? इथं आहे. मग हे उष्ण घेतलेलं आहे कायच्या करताना? फक्त एवढं समजून घेण्यात करताना. आणि किती दिवस? त्यालाही मुदत दिली. मला इतके वर्ष, इतके महिने, इतके दिवस, इतके तास दे, नव्हे इतके श्वास संपले म्हणजे तुझं तुला परत घे. आणि त्यालाही धरून आपण आवळून रडत बसतो. आता सांगा तुम्ही, ऊस सणवारी आणल्यानंतर परत द्यायची राहायची का बडवायची राहायची? हां, आता मी ते उसनवारीचं उदाहरण नेमकं देतो असतो. पहा काय टायमाला म्हणले नोकरीला दोघं होते, नाही का, आणि एक मुलगा त्यांना. आणि संध्याकाळच्या टायमाला म्हणले संध्याकाळचा स्वयंपाक होईल, पण दळण टाकून दिलं, उद्याचं दळण येईल तवर. पण अचानक 4 पाहुणे आले गृहमंत्र्याच्या घरचे, आई वडील भाऊ भाऊजाई. आणि जेवण तर हे दोघं जण पोरग एवढं पुरतंच आहे. मग आता ती बाई करते, पातेलं घेते ना अशी दाखवून घेते, बाहेर जाते. काय नेलं? पातेलं गावरान भाषेत बघुलं. आणि ती शेजारी जाते तर आत्याबाई, वैस, बाईसाहेब, वहिनी, एवढं दाबून द्या बाई. आता काय दाबायचं? पातेलं. भाषा कशी राखेली? पीठ दाबून 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 त्याला कशी अशी येते ना, दाबून दाबून. तुम्ही आणलेलंच नाही याचा अर्थ, आणि कोणाला दिलंय नाही. दाबेलाच राहतात. दाबून दाबून शिग अशी येते, आहे ना. आणि मग ते आणलं पातेलं गरज म्हणून, दाबून आणलं गरज म्हणून का मजा म्हणून? काय गरज? पाहुणे उपाशी राहू नये. आणलं, स्वयंपाक केला, खाले पिले, पाहुणे निघून गेले. सकाळची पिंट्या गेला, दळण आणलं, तेच पातेलं असं भरलं. भागवतामध्ये सुंदर वेळी. आता ज्यांना ज्यांनी की असं केलेलं का देणं घेणं, त्यांना ते कळतं. जे नाही कळेल त्याचे पाच राहतात.
भागवतामध्ये होई देव सदा जवळीच अशी या लागी जन कैसे पिशे शोधो जाता देश देशन ज्याला कळला तो गदगदा अशी ज्याला कळतं त्याला हसू येतं. मग ती शिग अशी आली ना हळूच घेऊन जायची. आता तिला माहिती आहे ही बामटी आहे, ही काय ते जेवढं नेलं तेवढं आणून देत नाही. मग तिनं खालून हात लावला ते पडू नये म्हणून वरून दाबलं तर काटत काय गावतं म्हणले मी तुम्ही भरून आणलं होतं बाय गेलं कुठं मग. तशी हे पातीला दाबून आलेले देवाजवळ मी सगळी याची ओळख करेन घेईन मी जन्म यादसाठी द्यावा तुझी चरण सेवा बास हरिनाम कीर्तन पुढं जावं. हे दाबून आणलं पातीलं तिची ओळख करण्यासाठी. आणि ज्यावेळेस तो जिवंत होतो आणि मग तो तिकडं चटके बसतात. चटके बसल्यानंतर निघायला पाहतं पण जागा नाही. आता मी उदाहरण देतो. उकाडा जर कमरा इतका उखाडला तर किती गार हवा येते. आता कसं पटकन बोलले अनुभव शहरमध्ये मुडके आले त्यात कारण त्यांना अनुभव आहे का त्याचा. नाही. म्हणून हे जसं उकाडा गरम आहे याच्यापेक्षा जास्त चटके तिडं बसतात. पण तो म्हणतो काय करावं आता इथं काहीच नाही. मग देवाला म्हणतो अरे काय देवा म्हणले आता काय तरी सांग माझं नामस्मरण कर म्हणले. बघ काय कर म्हणले आज असं कर. जवरी गर्भामध्ये वशे तवरी सोम शब्द असे गर्भातून बाहेर पडे सोम शब्द उडेन कोम म्हणून रडे. कवा कवा नाही मी कोण प्रश्न आईला करतो. पण त्या आईलाच माहिती नाही मी कोण तर ती कवा सांग. त्याला मदलासा नावाची आई भेटावं लागते आणि मग ती सांगायची बाळा तू हा नाही तू आहे. तू हा नाही काय लय बडी तो म्हणले याच्या आतमध्ये ते तू आहे. मग ते मरतं का. नाही. मग कुठं जातं ते. अविनाशी अविनाशी मग कुठं जातं ते. हां बर भगवंत कुठे आहे मग. हे झालं ऐकून पण याचा अनुभव कधी घेणार तुम्ही. अनुभव घ्यायचा देतं तू का म्हणे येथे अनुभव प्रमाण. मग काय अनुभव घ्यायचा आहे. नाथ सरळ सांगतात वांजीशी डोळे होतील का. मग डोळे होणं म्हणा म्हणे का अनुभव. मग आता ती वांजबाई राहते 90 वर्षाची. मग आता तिचं लग्न झालेलं आहे पण तिला डोळे झालेच नाही तर ती काय म्हणून माझं याचंच पोट दुखत होतं. तसं नाही तो अनुभव घ्यायचा आहे. आणि मग काय करीत होते मग ते कापलं. पण भजन किती दिवस केलं. जिवंत कधी झालं बरं ते. ज्या टायमाला फिरायला लागलं तेव्हा. आता मी यांना प्रश्न करतो माफ करा बरं का. कधी फिरत होते. फिरत का 7व्या महिन्यात 7व्या महिन्यात फिरतो. आणि मग त्या टायमाला ते फिरतो कारण ते चटके बसत्या म्हणून. कारण तो करंट येतो तोपर्यंत हे गाढवायलाच जातं सगळं. केस बिस नकं सगळे येतात. आणि मग त्या मातेच्या श्वासातून जो जीव घुसतो आपल्या टाळवाटा आतमध्ये येतो इथं पॅक होतं ते जिवंत होतं. आणि ते त्याला तिकडे चटके बसते म्हणून ते वळवळ करतं तिकडं. आणि मग त्याला खायला लागतं. त्या नाळेतून आई जे अन्न खात होती ते अन्न रस घेत होतं. आई श्वास घेते तो श्वास त्या नाळेतून घेतो. आता करंट तिथं होता. 7वा 8वा आणि 9वा किती दिवस झाले. दिवस किती झाले 90. कारण आपल्या महिन्याचे दिवस 30 वरचे 9 मास कष्टाला 10व्याने प्रसूत झाली. हे प्रमाण आहेत ते सगळं. आणि मग त्यावेळेला म्हणजे 99 दिवस मग बाहेर जेव्हा म्हणले ते बाहेर सोडून पाय बरं आले नाही. 8वीनं पाय हा माझा नवस. देवाला नवसं करताना आपण याला नीट होऊ दे वारंवार शेरणी वाटील. मग देवाला नवस करून आलो तुला मी विसरणारच नाही. या दुःखातून बाजूला कर मी तुला आठवीन. एक वेळ कर या दुःखा वेगळे आहे ना. 8वीनं पाय हा माझा नवस. तुला मला वेगळं पाय बरं नाही म्हणलं. आणि तो तर लगेच विसरला. ते नाळ कापलं आणि ते स्मरण विसरला. स्मरण विसरे तत्वतः तत्त्वम अशी ते तू आहेस.
हा तुमचा प्रबोध. हे तत्वमसी महावाक्याचा महावाक्य आहे तत्वमसी. आणि हे सामवेदाचं वाक्य. हे कोणत्या वेदाचं आहे? सामवेदाचं. आता बाहेरच्या लोकांना कुठं सांगत पाहिजे ते विनाकारण. हे सामवेदाचं वाक्य. म्हणून विभूती योगात 10व्या अध्यायात सांगितलं, वेदामध्ये जो साम आहे अर्जुन तो मी आहे आणि ते तुम्ही आहात. आलं ना ध्यानात? मग तुम्हाला देव म्हटलं तर पटतं का? नाही. आता तुम्ही हा म्हणणार, पण बाकीचे म्हणते मी काय देव आहे का? मी तर खाणार आहे प्याणार आहे, मी काय तर देव नाही. का पटत नाही? भ्रम तिथून झाला. काय झालं? तिथून भ्रम झाला. ज्यावेळेस पसरलं घसरलं तसंच विसरलं. मग धरणी वायू लागता स्मरण विसरी तत्वता आणि ओळखू लागे माता पिता. या खोट्या नाट्याला ओळखायला लागलं आणि येत माझं म्हणायला लागलं आणि त्याच्यामुळे सगळं विसरून गेलं. परिज्ञानाविना नासले बुद्धी भेदाशी आले आणि तेनेची कल्पले अनेकत्व. मग त्याचं ते ज्ञान नाशलं आणि बुद्धीचा भेद झाला आणि अनेक कल्पना करायला लागली. मी आमका, मी तमका, मी फलाना, मी बिस्ताना, हेच करायला लागलं. म्हणजे मूळ तत्वाला काय झालं? विसरलं. आणि विसरल्यानंतर तुकाराम महाराज म्हणते, विसरली तया थोड झाली पसतील खाणी. मग विसरलं म्हणजे परत जन्माला आले की मेले, मेले का परत आले, आले का परत गेले. हे राटगाट सुरूच झालं सारखं. हे कधी थांबायचं? मग ते फक्त या ठिकाणावर थांबल्या जातं, या ठिकाणावर. आणि मग एकदा प्रयत्न केलं तेवढं ठेवलं. मग म्हणते मन शेवटचा अभंग. खरं सांग बरं काय म्हणते बहिणी? मी जातो आमच्या गाव. आहे का नाही? आमचं गाव कोणतं, तुमचं गाव कोणतं? सगळ्यांचं एकच. आमचं गाव आम्ही वैकुंठ वाशी आलो याच कारणाशी बोलेले जे ऋषी साच भावेवर. आणि तुमचं गाव कोणतं? पाहे पा शरीराची या गावा दया लागे आले का पाठवा कार्यार्थ आगवा सांडून या. हे आपलं गाव. आणि मूळचं गाव कुठं म्हणलं? वैकुंठ. आता वैकुंठ कुठं आलं? असंच करतो ना आपण. वैकुंठ कुठं आहे? वर्धा घेतो. वरायचं ना. मग मग कुठे? जिथं गती कुंठित होती तिथं. हरिपाठात एक प्रमाणे हरिपाठाचा माऊलीचा हरिपाठाचा अभंग नंबर 2 आणि त्याचा शेवट आहे काय? नाही भरला घन दाट. बोला आता त्याच्या अगोदर. ज्ञानदेवा पाठ हरी. ज्ञानदेवा पाठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरी हा वैकुंठ. हरी हा वैकुंठ. हरी आणि वैकुंठ दोन नाही. हे ओतप्रोत भरलेलं वैकुंठ, ओतप्रोत भरलेला हरी आहे. वर नाही कुठं. तो इटची माणूस गेला पुढे, पुढेच नाही गेला तो इटच्या जागेवर. कळत नाही. का कळत नाही? हे बुद्धीचा भेद झाला. काय झालं? बुद्धीचा भेद झाला आणि आपण तिथं जात नाही, तेवढं प्रयत्न करीत नाही. आणि मग इथं परत ते अभंग म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस. मग हा अट्टहास करायचा आहे. आपला शेवटचा दिवस जर गोडवायचा असेल तर काय अट्टहास करायचा? हे तुम्हाला दिलेला प्रबोध सारखं चाललं पाहिजे, सारखं. बरं लई दिवस नाही करायचं, लई दिवस करूच नका चिंतनी. तुम्हाला कोणा झालं लई दिवस करायला? फक्त मरूच तर. लई दिवस नाही करायचं, फक्त मरूच तर करायचं. लई दिवस कोणा सांगितलं? काही सांगायच्यात लोक लई दिवस चिंतन करावं. अजिबात लई दिवस नाही करायचं. कळलं ना? हा विषय करण्याचा आहे का नुसतं ऐकण्याचा आहे? मी माझ्यातला मी मरूच तर. याने काय उत्तर दिलं? हे एकच हाच आहे त्या तिकडं.
विषय समजून घेण्याचा नाही पण आहे अवस्था. का ऐकण्याचं आहे? समजून घ्यायचं आहे म्हणजे कळून घ्यायचं आहे. तसंच हे कळून घेतलं पाहिजे. मरू सर कधी मरणार आहे आपण? मी पण 1000 वर्ष जगा, तोपर्यंत याच्यावर सारखं चाललं पाहिजे. शेवटच्या क्षणाला शेवटच्या श्वासाला हेच मुखात आलं पाहिजे. म्हणून ते देव म्हणतात तोच माझ्याकडे येतो, बाकीचे नाही. आणि त्याच्यासाठी एवढा 8 तास तो कुठे? अरे मी तुझ्याच जवळ आहे. कर्ण शेवटची घटका मोजित होता. देवाच्या डोळ्यात पाणी आलं. थोडं विषय लांब होतो बरं का. लांब. देवाच्या डोळ्यात पाणी आलं. पांडवांनी विचारलं, देवा डोळ्यात पाणी आलं. म्हणले काय करू? म्हणले माझा शूर चालला, वीर चालला, धर्मात्मा चालला. हा, शूर आहे, वीर आहे, धर्मात्मा आहे. कारण अर्जुनाला धनुर्वेदाचा गर्व, धर्माला माझ्यासारखं कोणी धर्म करणारच नाही त्याचा गर्व. देवाला उलचा काही गर्व सहन होत नाही. बायकोचा नाही झालं तर तुम्ही आम्ही कोण? सत्यभामाला गर्व झाला होता. देवाच्या बरोबर सोनं देईन सगळं नगरातलं गोळा केलं तरी पारडं उचलायला तयार नाही, कारण तिचा गर्व आरंग करायचा. मग नारदाला खुणवलं, कारण नारदाला देऊन टाकला होता ना. मग काय देत त्याच्या बदल्यात? म्हणले भरूनभार सोनं दे म्हणले. मग देवानं खुणवलं, जा म्हणले तिला बोलून आण रुक्मिणीला. आता तिच्याजवळ फुटका मध्ये नव्हता. आणि देवानं बोलवलं, तिनं मानस पूजा केली तिथं जागेवर. मानस पूजा कळते ना? कळते ना तुम्हाला? मानस पूजा कळते ना? मानस पूजा केली, आली परत मानस पूजा केली आणि तुळशीचं पान घेतलं, पारड्यात टाकून दिलं. बोला आता मानस पूजा सगळ्याला कळले का? नाही तर मला सांगायला उघड उघड. फक्त 2-3 जणांनी मुडकी हलवली. मानस पूजा डोळे झाकून घेणे, मूर्ती पतीची आठवली देवाची, पाय धुवून काढले, पाणी घेतलं, पाण्यानं पाय धुतले, पुसून काढले, हळद कुकू फुलं बिलं वाहिले, याला मानस पूजा म्हणतात. दर्शन घेतलं, चालेल. मनाने केलेली पूजा. परत आली इकडं तुळशीजवळ गेली, मानस पूजा केली, एक पान तोडलं, घ्या म्हणले काढून सगळं गाभाळ. सत्यभामा म्हणलं रागाले, याला गाभाळ म्हणती. घेतलं काढून, फक्त पान टाकलं तुळशीचं, 1.5 दांडी मापूवर, खाली टेकलं देवाचं वर. एवढा देव हलका होता का? आहे ना, एवढा हलका आहे, तेवढा जड आहे. कोमल आहे तेवढाचे. सुभाषितकार सांगतात, मृदुदपी कुसुमानी वज्रादपी कठोरानी. ही फुलाची पाकळी आहे ना, ही फुलाची पाकळी ही एक पाकळी, याला कुसुमानी म्हणतात. आता हिला जर चिरून काढायचं ठरलं तर काही बुलडोजर बोलावं लागेल ना. मग असं जर धरलं तर इतका मी कोमल आहे. आता इथं विज्ञान किती भरलं, अनुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा आहे ना विज्ञान. म्हणजे याच्यात किती जीव आहेत. आता विज्ञान आलं ना, अनेक जीव आहेत, सुईच्या टोकावर हजारो बसतील. यांना मारायला किती वेळ लागला? काहीच नाही. आणि कठीण किती आहे म्हणले. आपण जर म्हणलो म्हणले हे घिसडीची आयरणी एका बुकीत फोडून टाकीन, फुटन का नाही? हां, याच्यापेक्षा मी कठीण आहे देव म्हणतात. म्हणजे इतका कोमल आहे, इतका नाजूक आहे, इतका बारीक आहे, इतका लहान आहे. आणि मोठा केवढा आहे म्हणजे आकाश एवढा आहे. तुकाराम महाराज म्हणजे तुका आकाश एवढा. आमचे भाव म्हणायचे, पाहुणे आम्ही काय पोटाखाली नाही आलो नाही, आम्ही तेवढेच नाही तुम्ही तेवढेच. प्रश्न करायचे, तुमच्या नाकातला आकाश, तुमच्या नाकातला प्रकाश आणि तुमच्या नाकातला वायू तुमच्या पुरता का जगभर? जगभर. त्यांचं नका ऐकू. जगभर आहेच वायू. हां, जगभर आहेच वायू. कशावरून? तुमच्या नाकातला आकाश, तुमच्या नाकातला प्रकाश आणि तुमच्या नाकातला वायू तुमच्या पुरता का जगभर? स्वतःपुरतं. आलं ध्यानात? आता खरं सांगा,
तुम्ही वायू कुठून घेतला? हा इथून बाहेरूनच घेतला. इथून घेतला. हा. जो घेतला आत गेला, हा. जो गेला तो गेला, उरलेला परत कुठं सोडला? इथंच सोडलं. आहे ना, तो केवढा झाला? आकाश एवढं आता कळलं ना? आता कळलं का नाही अजून? कळलं. मग तो तुमच्या पुरता नाही, हा जगभर. आता आकाश म्हणजे पोकळी. आता आपल्या नाकातली पोकळी बारीक आहे आणि ही पोकळी मोठी. बरोबर ना? कारण नाथ महाराजांप्रमाणे पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ. जे पिंडात ते ब्रह्मांडात, जे ब्रह्मांडात ते पिंडात. फक्त ब्रह्मांडातलं मोठं आहे, पिंडामध्ये बारीक आहे. आलं ना ध्यानात? मग मी लहान नाही म्हणले, मी एवढा आहे. आणि लहान किती येतं म्हणले, याच्यापेक्षा बारीक आहे. याच्यात दिसत नाही, याच्यापेक्षा बारीक आहे. याच्यात नाही का ते? हा आहे ना. मग हे अनुभव येते आपल्याला, इतकं चिंतन करायचं आहे. हे अनुभव येतात, हे अनुभव येतात, तोपर्यंत चिंतन करायचं आहे. आणि ही एकदा सवय लागली मग तो कधी मरू, कसंही मरू, चिवंदून मरू, ठोकून मरू, एखादा भोगसून मारू, नाही तर डोक्यात दगड घालून मारू, तो त्याच्याच जागेवर जाणार आहे. कारण वळण काय राहिलं? पडिले वळण आहे का नाही? हे वळण लागलं पाहिजे. त्याच्याकरता एवढा अट्टास आहे. आणि हे कळत नाही म्हणून उदाहरणं दिलं. दूध पवित्र आहे, गोड आहे, पण ते दूध गुळचिड काही दूध पित नाही. गुळचिड मात्र रक्तच पित राहतो. त्याला काय व्हावं लागतं? वासरू व्हावं लागतं, वासरू गाईचं. आता वासरू झाल्यानंतर मग ते वासरू काय करेन? जेव्हा त्या गाईला उमण्या मारीन का कासाला, तो पाणी सोडलं. तेव्हा पानं सोडीती. कारण काही गाया एवढ्या बामठ्या राहतात, आणि जर उमण्या नाही मारल्या तर ते काय पानं सोडीत नाही. मग ते उमणी मारतं आणि मग तिला तो कळवळा येतो. ऐशी कळवळ्याची याची करीला भावे न प्रीती, आहे ना. पुढचं एक उदाहरण देतात. का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकीची घरी परी परागू शिवी भ्रमरू येरा चिखल चिवरे. कमळाचा कण हा चिखलात येतो. आणि दरदुरी तर कळली ना? दरदुरी बेटखोळी एकाच ठिकाणी येत. त्या कमळाला दांड येतो एक, त्याला फूल येतं, आणि त्या फुलाचा सुगंध घेण्यासाठी लांबून कुठून तरी भुंग येतो, भुंग 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 करीत. आता भुंगा फूल खातो का फुलातला मध खातो? मकरंद. मग आता याच्यात आहे का मकरंद? मकरंद आहे का याच्यात? आहे का? दिसत नाही भाऊ. लावर नाकाला हा श्वास येतो. म्हणजे तो मकरंद त्याच्यात आहे. आणि तो मकरंद ते गोळा करतो, तो खातो तो मकरंद, बरोबर आहे. आणि फुलाचा मकरंद श्वास कवर येतो? टवटवीत येतो वर. आणि एकदा सुकल्यावर मग येतो का सुगंध? आता चांगला आहे. आणि सुकल्यावर परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्य शेवटी माणूस. परिमळ म्हणजे सुगंध गेला, फेकून दिलं. तसं आयुष्य जेवढं आहे तेवढं गेलं का समजा. आणि मग आपण होतं ते एवढंच होतं, जेवणाचं नव्हतं करायला लागत मला, आम्ही कुठं अटकलो. त्यानं तेवढंच मागितलं ना आयुष्य. कधी मागितलं? गर्भात असतानाच मागितलं, मला इतके आयुष्य दे. आता शास्त्रोक्त सांगू का? फक्त एवढे श्वास दे. तेवढे श्वास संपले का तुझी तुला परत देऊन टाकील. माझे बागलं नाचं उद्या दळण आलं का तुझं तुला परत देईल. त्याच्यातही कमी दिलं, दाबून आलं ते कमीच दिलं. मग काय दाबून आणलं? हरिनाम कीर्तन करील. म्हणजे मग ते दाबून ते खाली गेलं, ते तेवढं दिलं का? आणि जेवढं जसं दाबून आणलं तसं दाबून जर दिलं तर चिंतन करीत 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 मग त्यावेळेस ते नाम घेत घेत ठेवला. मग जेवढं आणलं तेवढं परत दिलं.
आणि त्याची वाट गुरु पाहतात आणि दक्षिणा गुरु खरी ती मागायच्यात. आम्ही ह्या दक्षिणा देतो, काय करायचं त्याला. गुरु कोणती दक्षिणा मागायच्या शिष्याकड, ती दक्षिणा मागतात. आता खरं सांगा, एक उदाहरण देतो मी. आता तुम्ही नाही बोलायचं. तुम्हाला पोरं झाले ना? झाली. पोरग लहान, त्याला नांदलं धुतलं, झोळीत घातलं, झोपातून उठलं, पुसलं पासलं, आहे की नाही, आणि त्याला पावडर लावली, कपडे घातले, काजळ आहे ना, त्याला अंगलं टोपडं घातलं, हातामध्ये बांगड्या घातल्या, काय माहिती त्याला गेले तुम्हाला कोण बोलायला सांगितलं होतं? त्यांना माहित नाही तसं. का त्यांना का काय पोरं नाही झाले? ते बोलत कुठं. बरोबर ना. पायात वाळे घातले, आणि इथे काळं लावलं. कमून कोणाची दिष्ट होत होती? आता खरं बोलायचं बरं का. बाकाची असली ती मागची ताई, कोणाची नाही होत दुसरी दिष्ट. जास्त दिष्ट आईचेच होत्या. आता त्या पोराला एवढे कपडे घातले, त्याला काही अलंकारही घातले, त्या पोराला त्याचं काही सुख, तो आनंद कोणाला? हा. तसा शिष्य ज्यावेळेस या बोधावर राहील ना, तो आनंद त्या गुरुला होतो. हे गुरु कुठे राहिले? तुम्हाला काय माहिती गुरु कुठं राहिले, कुठे गेले? गुरु कुठं जाते नाही, कुठे येत नाही. गुरु जागेवर येते, ते पाहत असतो. कोणता शिष्य मला दक्षिणा देतो, त्यावेळेस गुरुला आनंद होतो. आनंद ध्यानात. आईला जसं त्या बाळाला सजवल्यानंतर आनंद होतो, तसं शिष्याना देह त्यागा अंती या तत्वावर देह ठेवला, त्या गुरुला आनंद होतो. आणि ती दक्षिणा मग म्हणते, आता माझ्या शिष्यांना मला दक्षिणा दिली, मग त्याला तो आनंद होतो. तसंच आहे पुढं. मग आता एक कमळाचं करतो, भुंगा येतो, पण भुंगे 3 प्रकारचे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना. एक भुंगा लाकडं कोरितो, बांबूसुद्धा कोरितो. एक भुंगा गोळ्या करीतो, एक भुंगा मकरंद खातो. मकरंद खाणारा भुंगा निघाला, त्याला कमळाच्या फुलाचं मकरंद खाण्यासाठी. पण आपलं बांबूचं बेट होतं, तिथं आवाज यायचा, बुंग 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 बोलले. आपलं इथं जात बाई दिसतात, ती तिथं थांबून राहिलं. ते निघलं बाहेर. काय रे म्हणले, हे लाकूड खातो म्हणलं, कठीण लाकूड, चाल माझ्याबरोबर मकरंद खायला, मला मिळेल म्हणजे. हो नक्की म्हणजे. हो. ठेवला विश्वासाने निघाला. बत म्हणले या फुलं, पण एक जणात ठेव, हे फूल दिवस माळाचा मिटून जातो. तू एवढं लाकूड कोडितो, पण एवढी पाकळी तुला कोरता येणार नाही, तेव्हा लवकर निघ. म्हणजे मला नाही देणं राहिल्यावर बरं, मी तुला सांगणार, काय हरकत नाही. दिवस गेला. आता हे खाणार होतं, याला माहितीच होतं. निघालं. त्याला सांगलं, ए चल म्हणले. हे म्हणजे थोडं खा. नाही नाही, उद्या येऊ आपण परत, चल. आले परत, ते गेले परत, दुसऱ्या दिवशी आले. 3रा जातबाई भेटला. तुम्ही ऐका त्याला पंडित. कोणता तो? गोळ्यावाला. हे म्हणले, काय सुंदर मकरंद म्हणले, काय मला मिळेल का म्हणे. हो याला विचारा म्हणले. अरे खरं मी लाकडच करीत होतो म्हणले बांबूची. आता बांबूचं जर असं केलं तर सरळच भरती, पण तसं ते. आता याला वाटलं जर नाहीच मिळालं तर काय करावं. मग एकूण एक गोळी घेतली, चाललं त्यांच्याबरोबर. चला तुम्ही म्हणता तर चला बा. हा आले तिळं. आता बत म्हणले, तू त्या फुलावर, ते त्या फुलावर, ती गाय बसले. खाणारा होता तो खाऊनच राहिला, लाकूड कोऱ्या जो होता तोही बी खाऊन राहिला. आता याच्या गोळ्यामुळे याच्यातला सुगंध येतो कोणी त्याला. याच्यातल्या सुगंधापेक्षा गोळ्याचा सुगंध जास्त. दिवस दुपारा आला, भूक लागली, 3रा पारा गेला, आग पडली. म्हणले काय इकडे हे नादात येत म्हणले. एक गोळी काढली, खाऊन घेतली, पण पोट भरलं नाही. दुसरी काढली, खाली, मरू जाऊ म्हणले. आता काय येऊ. तर ते आले, चला म्हणले, चला. आता लाकूड चोरायला वाटलं आपण कालची बोली केली होती, आज कुठं काय. आता चला म्हणले, चला, पण उद्या परत यायचं म्हणले आपल्याला. कोण म्हणतो? पहिला मकरंद खाणारा. तर त्याला माहिती होती यानं गोळ्या घेतल्याच असतील. मग आले चुकून.
गेले तिकडून आले म्हणे काय म्हणले आता मी तुमच्याबरोबर नाही येत का म्हणे काल उपाशीच गेलो. कारण तिकडे एवढं गोड लाडून बासुंदी जिलेबी आमकन तमकन गुलाबजामू म्हणले याला डायबिटीज झालं तर याला काय जमलं नाही. मग त्या लाकूड कळायचं याची झडती घ्यावं लागेल म्हणले पण आधी तुझी घ्यावं लागेल त्याला संशय येऊ नये म्हणून. का म्हणजे यानं गोळ्याबरोबर घेतल्या ए मला जडती दे तू. आता यांचं ठरलंच होतं ना जडती दिली गेले त्याच्याकडे जडती दे इकून एक पडी इकून चाल म्हणले पुढं. आता लाकूड कोऱ्या पुढं गोळ्या करणारा मधी आणि मग करून खाणारा माग ठिकाण बस चिटं बस चिटं बस. मग सोनकुपाची का बाबा 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 काय हा गोड रस म्हणले मी गोळ्याच खात आलो. शिवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे हो नका रानवरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान. हा तो दानशूर जाता. मग पावलं असे सारखे आहेत का विटेवर आहेत ना नाही कळले ना हे पावले सारखे नाही हे सारखेच आहेत. तो दानशूर आहे म्हणजे दुसरं कोणीच नाही. मग म्हणले हे गोळ्यात खातो. हे दुसरं उदाहरण दिलं. परत तिसरं उदाहरण काय देतात पहा. ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुटल्या आची सहस्रवरी परी तेच बैसुनी उपास करी का दरिद्रीची. निदैव निर्दैव म्हटलेले भगवंतने कोणला सोन्याच्या खांबी पुरलेल्या आहेत खाली त्याच्यावर बसलेला आहेत आणि तो मला काय करावं म्हणले काहीच नाही राहिलं घरात काही खायला काय करावं त्याला माहितीच नाही ते. कोणाक तरी म्हणतो काय कालच्या तर काहीच नाही चहा प्या तरी काहीतरी नाही तर पाच तरी काहीतरी त्याला निर्दैव म्हटलेलं आहे. माहीत नाही ज्याच्यावर बसलं कशावर बसलं हां माहीत नसल्यामुळं. हां बदनशिबी देवानं बदनशिबी म्हटलं त्याला निर्दैवी म्हटलेलं आहे. काय माहिती ते म्हणा. मग तिथं उदाहरण दिलं एका सावकारच देऊ ना उदाहरण. किती 12 वाजता ना मग 11:15 झाली 12:15 झाले आता 11:15 हां बंद पडलं काय ना जवळपास. तुम्ही बसले म्हणून माय चाललं मग नको देऊ उदाहरण. द्या द्या. एवढं देऊ उदाहरण आता बरं निघाला विषय. सावकाराचं उदाहरण दिलं. सावकाराला 2 पुत्र लय टार्गट आणि हा सावकार 10 गावाला व्याजाना पैसे देणारा एका नाही किती 10 गावाला. आता एका गावात लोकसंख्या किती तुमच्या 5,000. कोणी जरी गेले द्या मला 1 लाख रुपये घेऊन जा द्या मला 5 लाख रुपये घेऊन जा एवढी लोक गेले तर 10 गावाला द्यायचे मग पैसे किती किती धनदौलत. न सरे लुटिता मागे बहुत जणी जुनाटे खाणी उघडली जुनाट जुगादीचे नाणे बहुत जन्माचे ठेवणे शुद्ध महामुनी साधक संपन्न त्याने जतन केले असे पण पायाळूच्या गुन्हे पडेले ठाऊक. हां जाऊ द्या तिकडं. म्हणजे इतका मोठा सावकार पण पोरले टार्गेट म्हणले काय करावं येईल टार्गेट आपण गेलो काहीतरी होईल. मग तिने काय केलं जमा खर्चाची वर राहते देणे घेणे दिलेले जमा केलेले सोनाराच्या दुकानातून 20 लाखाचा सोन्याच्या मोहरा खरेदी केल्या. शेतामध्ये बगीचा तयार केला. बगीच्यामध्ये महादेवाचं मंदिर तयार केलं आणि महादेवाच्या मंदिराच्या कळसामध्ये चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी दुपारी 2 प्रहाराला सोन्याच्या 20 लाखाच्या मोहरा ठेवून दिल्या. चोपडीमध्ये लिहून ठेवलं महादेवाचं मंदिर. शेतात बगीच्यामध्ये महादेवाचं मंदिर. महादेवाच्या मंदिरात चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी दुपारी 2 प्रहाराला सोन्याच्या 20 लाखाच्या मोहरा कळसामध्ये ठेवलेल्या आहे. प्रसंग अवधान काढा अन्यथा काढू नका. आता पुढं कालांतर ती चोपडीत ती नकाशा बिकाचा गुंडाळून ठेवून दिले गुप्त ठिकाणी. पैसे आपण कसे गुप्त ठिकाणी ठेवतो आणि बाकीचं धान्य उघड्या ठिकाणी ठेवतो तसं ते ठेवलं आणि गेले. कालांतरानं हा देह ठेवाच लागतो. एक दिवस ते सावकार आजारी पडलं गेलं पण त्याचा एक मित्र होता प्रामाणिकपणे त्यांना मात्र त्याला काही पैसे दिलते पण म्हणले तुला हे उष्णे तुला व्याजना नाही. तुला कसे दिले उष्णे म्हणले तुला काय व्याजन नाही कारण तू प्रामाणिक आहे कारण त्यानं ते परत केले होते.
म्हणून मग ते गेले, हे गेलं, सावकार आहे बी मेलं. पोरं टार्गेट म्हणले भाऊ आता काय आहे, आता कोणी विचारायला. मोठं थाटामाटात अंत्यविधी झाला. पहिले 13वा करीत होते मोठा, आता 10वा करतात. सगळ्या गावाला चुलबंद आमंत्रण. येशीला टिळा लावला. येशीला टिळा तर कळतो ना काय? टिळावला मंत्र. हा ते चुलबंद आधीच आमंत्रण. आधीच बोलून गेलो मी नाही का. आणि मग श्री बालाजीचा बेत केला. श्री बालाजीचा बेत तर कळतो ना. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, जी म्हणजे ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी, चा म्हणजे चारोळे, बे म्हणजे बेदाणे आणि त म्हणजे तंदूर. एवढं केले, मिटक्या मारून खाल्लं. सगळं मिटलं होतं तेवढं संपून टाकलं. चोपड्या उचाकल्या. चला म्हणले नानाभाऊकडे 2 लाख याचे आले, गेले गोळा करून आणले. एवढे गोळा करीत 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 सगळे आणले आणि शेवटी निघाले. म्हणले आता काय, म्हणले आता लोखंडे भाऊकडे 5 लाख रुपये राहिले, बाकी सगळे वसूल झाले. गेले तिथं दोघं जण, एक चोपडी बगलात मारली, गेले. म्हणले आहे का लोखंडे भाऊ इथं? लोखंडे भाऊ पोराला म्हणत्या खरी जाय भाई, त्यांना म्हणे इथं नाही आहे. आता ते पोरगं गेलं. ते म्हणले आमचे बाबा म्हणले ते इथं नाही आहे. खरे म्हणले खोटं बोलतो नाही म्हणले, पोरगं पूजाच करून देईना म्हणे मला, तेव्हा मी काढून दिलं ते असं म्हणले. म्हणजे मग ते आतमध्ये येते. म्हणजे बदललं लोखंडे भाऊ लगेच. म्हणले तुमच्याकडे एवढी बाकी आहे? म्हणले हा मी ते घेऊनच येणार होते, घेऊन जा. नेले, उडून टाकले. पैसे कमावले किती दिवस लागायचे? आयुष्य भरपूर. आणि उडवायला क्षणात. हां बरोबर ना. हा मग असे एवढे उडून मोकळे झाले. पोटाला उपासमार झाली, कपडे बी नाही राहिले. चला म्हणले आपला मित्र जाऊन बरेच दिवस झाले म्हणजे सावकार जाऊन. ते मित्र गेलो पाहायला, काय दैन्य अवस्था झाली. आता पोटात जर 2 दिवस भाकर नसली तर किती 4 आठव करेल राहील आहे ना. काय रे म्हणले अवस्था? म्हणले काहीच नाही राहिलं काका. अरे म्हणले म्हातारं लय हुशार होतं, काही चोपडी चापडी सगळ्या उलट्या फालत्या केल्या म्हणले. आणि परत ती एक चोपडी होती ना म्हणले, ती सांगायचीच ठेवली म्या, गाईत निघालं पुढं म्हणून. तर ते म्हणले काळसामध्ये म्हणले तू टिकव का काय पावडं घेतो? काही घे म्हणले. याला एका फाटक्यात मारला टिकवतो कळते. याकडे त्या कडायला गेले, एकही मोर नाही म्हणले. बावळा डेऱ्यामध्ये असन तो डेऱ्या पाडून टाकला, चौताऱ्या पोहतर. म्हणलं म्हातारं सरकलं, म्हातारपणी सरकलं, चढलं म्हणले. त्यानं काहीतरी लिहून ठेवलं. आता म्हातारं चढलं का जागा चढली आहे का नाही. पहिले पूर्वी म्हणायचे म्हातारं गाडग्यात ठेवलं, पण ते सापडणार तेव्हा ते खड्डे खांडायचे. आता ती म्हातारी चढली का जागा चढली? म्हातारं चढलंच नव्हतं, पण जागा चढली. ते आलं. म्हणलं कुठं काय म्हणले या चुकलो होतं? अरे म्हणले आहे. म्हणले हे ये सरकलं. म्हणले आता तुम्ही जा म्हणले. आता नाही अरे म्हणले आहे. म्हणे काका ते कळस हे पाडला, देरा हे पाडला म्हणले, पण एकही मोर नाही म्हणले. असं करा, उपकाराची पेळ म्हणून खिशात हात घातला आणि हे बांधून ठेवा. कारण त्यांच्याजवळ काय नव्हतं, नकाशाप्रमाणे जसं तसं बांधलं. चैत्र शुद्ध अष्टमी दिवशी माझ्याकडे या. आता कोणता महिना आहे? हां हां बरोबर आहे ना. मग पौष, माघ, फाल्गुन आणि चैत्र. आता हे कधी लगेच हा महिना संपला, तोही संपला. चैत्र उद्याला, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, षष्ठी, सप्तमी, अष्टमीचा दिवस उघडा. पहाटेच निघाले. आता ते काय एक म्हणतो भाऊ अरे उठला का? म्हणजे तू, मला झोपच नाही आली. आणि तुला? मला काय आली. आता 20 लाखाच्या मोहरा मिळायची म्हणलं, झोप येईल का? आता तुम्हाला जर म्हणलं माझ्या पाठीमागे 1 कोटी रुपये आहेत, जो अजूगर घेईन त्याचं ते पैसे चालत तुम्ही मला तोडाल्याशिवाय राहणार का? हां म्हणजे गेले मिस लाईटले दिवसाच्या आत बरं झाले म्हणले आले तुम्ही. बरं सत्यनारायण करायचं. पण परत खिशात हात घातला, पैसे दिले, बामणाला दक्षिणा दिली, बाजार केला. गेले म्हणले 11च्या आत पूजा उरकायची, 11:30 वाजेपर्यंत प्रसाद घेऊन टाकायचा. गेले तिथं सगळं बामण हजर, दक्षिणा मिळेल सगळं. मग सगळं प्रसाद वगैरे झाला. 11:30 वाजे कोणी राहिलं का? म्हणलं कोण नाही राहिलं. पहा बरं गेले 15 मिनटं, 15 मिनटं राहिले. जेवण झालं बा बरं का. तुमचे झाले का नाही जेवण? मग चला म्हणले आपण प्रसाद घ्यायचा. 5 मिनटं गेले. प्रसाद घ्यायचा 5 गेले. खाली किती राहिले? 5च मिनटं राहिले. घेतला का रे प्रसाद? म्हणले 2 मिनटं गेले. म्हणले निघा बाहेर. परत 2 मिनटं गेले. म्हणले चला म्हणले प्रदक्षिणा मारायची. प्रदक्षिणा मारता मारता शेवटचा मिनटं संपला.
कळसाची सावली ज्या ठिकाणी पडली त्या ठिकाणी पायाच्या अंगठीना म्हाताऱ्यांना खून केली आणि गारकापुरा केला. गारकापुरा केल्यानंतर मला टिकव पावडं काही म्हणले म्हाताऱ्यानं सगळं करून ठेवलं. येऊन या म्हणले. त्याला आणू तर सावली राहिली त्या जागेवर, खून कुठे गेली का? फक्त काकड्यामध्ये म्हणतो आपण, बाप रखमादेवर खून बांधली कैशी, फक्त बाजू तेवढंच म्हणतो आपण. पण काय खून आहे कोणाला माहिती. म्हणले मग आता खांड म्हणले इथं. किती खांडू? तू खांड तर खरी. किती खांडू? अरे बोलतो तर खांड एवढं तेवढं खाल्लं तर खळकन 20 लाखाच्या मोहरा निघल्या, आहे का नाही? मग त्या मोहरा निघल्या का नाही तिकडं? कुठं वाच्या त्या? चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी दुपारी 2 प्रहरला या काळचं सावली जिथं पडायची तिथं तुम्ही उकरा, ती सावली इथंच पडन. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, किम भ्रांताशी कामू विषयावरी पण बहुमृग जळ. एवढं आपलं बरं का हे. इथून तर त्या तिथं सगळं आपलाच प्लाट आहे. एवढे बंगले आपलेच आहेत, एवढे जनावर आपलेच आहेत. हे मृगजळ ठुंकी तशी गिळीत अमृताचा गळाला, तोडूला परशिव बांधलेला गळा, शुक्तिका लाभे परीस फेकून दिला. अमृत टाकलं म्हणे मृगजळाच्याच पाठी. आता मृगजळ कधी प्याणार, कधी पोट भरणार? मृगजळचं कळतं ना, खोटं पाणी. जाळ्या सुटा त्यात उन्हाळ्यात कमरे एवढं स्वच्छ पाणी दिसतं, पण पाणी असतं का? नाही. तसंच आहे. म्हणून मग पुढं सरळ सांगतात, एरवी मी तरी तैशी अहम ममतेच्या लवड सोडी, मातेनं पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाच्या दूतडी डवळती ठेवली. अहम ममता, मी माझं म्हणून हे मला मिळत नाही, म्हणून हे जन्म मरणाच्या डबक्यात पडतात. म्हणून एक बाकीचा जर विचार केला मी कसा आहे, एरवी मी तरी कैसा, मुखाप्रती का भानू जायचा, काही दिशे न दिशा आयसा वाणीचा नव्हे. जो मला सूर्याकडे जो पाहणार आहे, सूर्य त्याला तोंडासमोर दिसतो का पाठीमागे दिसतो? तोंडासमोर. तसा पण सूर्यामध्ये उणीवे, एक वेळ सूर्य काही वेळेस दिसणार सुद्धा नाही, तशी माझ्यामध्ये उणीव नाही. मी सारखा तुमच्या मागं आहे, पुढं आहे. झालेले सेवा पुण्य अर्पण करायचं काही कारण नाही. तुम्ही तेवढं कैलासवासी लिहिलं, तेवढं वही पाहिजे होतं, वैकुंठवासी पाहिजे होतं. चंद्रकला ताईला अर्पण करतो, सद्गुरूच्या चरणी अर्पण करतो, तुम्हा संतांच्याही चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण रम देतो. पुंडलिका वरदारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. पाच घ्यायचं. तो शोनी मध्ये द्यावे जे कळांची सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे, पुरुषांचे तिमिर जावो, ईश्वर धर्म सूर्य पावो, सूर्यवांचे तुझ्या हो प्राणजात, वर्ष तू शकतो मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडी आली, अनावरत मंगळी भेटू तया भूता, कल्पतरुची आरभ, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते पुरुषांचे चंद्रबीज मार्तंड ते सर्वही सदा सज्जन किंबहुना सर्व पूर्ण होनी भजीवादी पुरखी आदि ग्रंथ विशेषी द्रष्टादृष्टी येत म्हणे हा होईल येणेवरे ज्ञानदेव, येणेवरे ज्ञानदेव, येणेवरे ज्ञानदेव. हरि ओम. शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी दिया माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंत रघुनायका. मागणे जाता. जय जय रघुवीर समर्थ. भूता परस्परे जडो जडो म्हणायचं. ती प्रिंटिंग मिस्टेक त्याच्यामुळे होतं ते. ग्रंथकर्त्याला काय करायचं, छापायचं आणि वापायचं, तर अर्थ काही हो काही बरोबर. काही चुकलं तिथलं माती मागत नाही हो, मागं